2.5 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या चोराला गटारातून पकडले. वॉशिंग सेंटरवर नेऊन पोलिसांनी धुतले. उदगीर येथे बघ्यांची गर्दी. लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये गेल्या 2.5 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा एक अट्टल चोर अखेर गटारातून सापडलाय. जनावरं विशेषतः म्हशी चोरणारा अशोक नावाचा चोरटा पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्याची चांगलीच धुलाई करण्यात आली. गटारात लपून बसलेल्या अशोकला पोलिसांनी पकडून थेट कार वॉशिंग सेंटरवर नेलं आणि पाण्याने स्वच्छ आंघोळ घालून त्याला पोलीस स्टेशनकडे नेण्यात आलं. अशोक हा महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध भागांमध्ये जनावरांच्या चोरीत पटाईत असून विशेषतः उदगीर आणि कर्नाटकातील सीमावर्ती गावांमध्ये तो अनेक चोऱ्यांसाठी कुप्रसिद्ध होता. मागील वर्षभरात उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्याने किमान 5 म्हशी चोरल्याची माहिती समोर आली आहे. आता त्याच्या विरोधात कर्नाटकातही अशाच स्वरूपाच्या चोऱ्यांचे गुन्हे दाखल आहेत. तर पोलिसांना तो खूप दिवसांपासून हवा होता. खबर मिळाली, पोलिसांनी रचला सापळा. रेल्वे स्टेशन परिसरात अशोक दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सापळा रचला. पोलिसांच्या हालचाली लक्षात येताच अशोक तात्काळ जवळच्या मोठ्या गटारात उतरून संपूर्ण शरीर गटारात लपवत केवळ चेहरा बाहेर काढून बसला होता. मात्र पोलिसांनी दक्षता दाखवत त्याला अलगद बाहेर काढलं. सुटण्याचा प्रयत्न करत असताना त्याने पोलिसांच्या अंगावर गटारातील घाण फेकण्याचाही प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्याला घट्ट पकडून ठेवले. गटारात माखलेला चोर वॉशिंग सेंटरवर स्वच्छ. पकडलेला चोरटा अत्यंत घाणेरडा झाल्याने पोलिसांनी त्याला जवळच्याच कार वॉशिंग सेंटरवर नेलं आणि पाण्याने त्याला नीट धुतलं. हा सर्व प्रकार रेल्वे स्टेशन परिसरात घडत असल्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनीही ही धुलाई मोठ्या उत्साहात पार पाडली आहे. सध्या अशोकची कसून चौकशी सुरू असून त्याने कुठे कुठे म्हशी चोरल्या आहेत याची माहिती उदगीर पोलीस घेत आहेत. एका म्हशी चोरणाऱ्या इसमास पकडण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी पाठलाग करून पकडला. काय कशा पद्धतीनं तो पाठलाग करण्यात आला आणि कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये तो आरोपी आहे? उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला 7/24 हा म्हैस चोरीचा गुन्हा दाखल आहे. आमच्या पोलीस स्टेशनला जवळपास 2024 मध्ये एक 5 गुन्हे म्हैस चोरीचे, जनावर चोरीचे दाखल आहेत. त्या संबंधानं आम्ही आमचे डीबीचे अंमलदार जे आहेत ते माहिती काढत होते आणि त्याप्रमाणे आम्हाला अशोक नावाचा जो 2.5 वर्षापासून सापडलेला नाही असा एक गुन्हेगार आहे, जो सराईत म्हशी चोरणारा आहे, त्याचा आम्ही शोध घेत होतो. गुप्त बातमीदारामार्फत आम्हाला माहिती मिळाली की सदरचा अशोक हा उदगीरच्या रेल्वे स्टेशनवरती आहे आणि त्याबरोबर आम्ही सापळा त्या ठिकाणी रचला. परंतु आरोपी हा सराईत आणि चपळ असल्यामुळं तो त्या ठिकाणी पळत जाऊन रेल्वे पट्टीच्या बाजूलाच असलेल्या समतानगरच्या परिसरामध्ये एका नालीमध्ये जाऊन तो लपून बसला. एकदम फिल्मी स्टाईलनं फक्त मुंडकं वर राहील एवढ्या अशा घाण नालीमध्ये तो लपून बसलेला होता. परंतु पोलिसांनी, आमच्या डीबीच्या अंमलदारांनी पुन्हा त्याचा बारकाईने शोध घेतला असता तो त्या ठिकाणी आम्हाला मिळून आला. त्याला नालीतून बाहेर काढण्यात आलं. तेव्हा तो वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्टिंग करणं, पोलिसांना काहीतरी घाबरवण्याचा प्रयत्न करणं असं करत होता. आम्ही चक्क त्याला वॉशिंग सेंटरवर जाऊन त्याचं पहिलं कपडे स्वच्छ करून घेतले आणि नंतर आम्ही पुढची कारवाई करून घेत आहोत. सदर आरोपी हा यापूर्वी तोगरी किंवा कर्नाटकमध्ये गुन्हे केल्याचं आहे. आता आम्ही त्याच्याकडनं सध्या PCR घेऊन पुढील कारवाई करत आहोत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.